हॅलो. तर आज माझ्या नवीन सोसायटीतलं हे पहिलं हळदी-कुंकू आहे. सगळी तयारी झाली आहे. सगळ्याजणी बऱ्याचपैकी सगळ्याजणी आलेल्या आहेत, पण आणखीन काही यायच्या बाकी आहेत म्हणून आम्ही वाट बघतोय. नवीन जागा म्हणलं की मनात थोडे प्रश्न असतातच ना, की कोणाशी कसं बोलायचं किंवा कोणाला काय आवडेल. पण बघा हळू सगळ्याजणी जमायला लागल्यात. आणि या आहेत माझ्या सगळ्या मैत्रिणी. बघा सगळ्या कशा उत्साहात कॅमेऱ्याला हाय करत आहेत. सुरुवातीला थोडा वेळ वाट बघून आम्ही सगळेच थोडे दमलो आणि मग काय थोडा ब्रेक घेतला आणि पुन्हा फ्रेश होऊन चक्क आम्ही रॅम्प वॉकचं रील शूट केलं आहे. हे रील मी लवकरच चॅनलवर अपलोड करेन, ते बघायला विसरू नका. तर आमचं हसत खेळत मस्त मज्जा करत छानपैकी रील शूट झालं. इथे सगळीकडे परफ्यूमचा काय दरवळ सुटलाय म्हणून सांगू. खरं तर रोजच्या धावपळीत शेजाऱ्यांशी बोलायलाही वेळ वेळ मिळत नाही, पण अशा सणांमुळे एकमेकांची ओळख होते. काही जणांशी तर माझी आजच ओळख झाली. जोपर्यंत आपण एकत्र येऊन बोलत नाहीत ना, तोपर्यंत समजतच नाही समोरची व्यक्ती किती छान आहे ते. आणि हे आमचं दुसरं रील. आम्ही सगळ्यांनी एकमेकींचे हात धरून ही जी साखळी बनवली आहे ना, ही रील फक्त डान्ससाठी नाही बरं, तर ही आमच्या नवीन मैत्रीचं प्रतीक आहे. नवीन सोसायटीत आल्यावर इतक्या लवकर आम्ही अशा एकत्र येऊ आणि आमची एवढी गट्टी जमेल असं वाटलंच नव्हतं मला. ह्या सगळ्यांचा स्वभाव खूप ॲडजस्टेबल आणि खूप छान आहे बरं. प्रत्येक जणामध्ये काहीतरी वेगळेपण आणि खूप सकारात्मकता आहे आणि मला ती खूप आवडली. आत्ता आमचा मेन कार्यक्रम. एकमेकींना हळद-कुंकू लावून आणि वाण देऊन हा सण साजरा होतोय. यावेळेस आम्ही साडी-थीम वगैरे काही ठेवली नव्हती, कारण फर्स्ट टाईमच होतं सर्वांचं. पण पुढच्या वेळेस मात्र आम्ही ठरवलं आहे की सगळ्यांनी सेम साड्या घालायच्या. संक्रांतीला वाण लुटणं याला खूप महत्त्व असतं. एकमेकींना उपयुक्त वस्तू भेट देऊन हा सण साजरा केला जातो. बघा प्रत्येकीच्या चेहऱ्यावर किती आनंद आणि किती निरागस उत्साह आहे. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं म्हणत आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण दिलं. बऱ्याच जणी नाही येऊ शकल्या, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम सगळ्याच जणी येतील. तर असा होता आजचा मकर संक्रांतीचा सोहळा. खरं सांगू का, घरी परतताना मन एकदम भरून आलं होतं. कुणाला दाखवलं नाही मी. नवीन ठिकाणी आल्यावर आपलं कुणी भेटेल की नाही ही भीती प्रत्येकाच्या मनात असते, पण आता माझी तरी ही भीती पूर्णपणे निघून गेली आहे. थँक्यू टू ऑल. आज असं वाटतंय की फक्त हळदी कुंकू नाही झालं तर एक छोटंसं छानसं कुटुंबच तयार झालेलं आहे माझं. तुमच्याकडे पण असं काही सेलिब्रेशन झालं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमचे उखाणे किंवा फोटो माझ्यासोबत शेअर नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि मजेशीर व्लॉगमध्ये. तोपर्यंत तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.